नमस्कार मित्रांनो, मी किरण. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला, मी आता आपल्या खोडवा प्लॉट मध्ये आहे, म्हणजे हा सेकंड जनरेशनचा प्लॉट आहे आणि तुम्ही याची डेव्हलपमेंट बघू शकता. भरपूर लोकांना असा गैरसमज असतो की खोडवा प्लॉट धरण्यात खरंच काय अर्थ आहे का, याच्यातून फायदा किती होतो आणि आपण हा प्लॉट प्रॉपर डेव्हलप करू शकतो का, आपला प्लॉट इव्हन असा डेव्हलप होईल का, किंवा बऱ्याचशा शंका असतात आणि बरेचसे लोक खोडव्याकडे दुय्यम दर्जाने बघतात. त्यांना वाटतं खरंच हा प्लॉट एक्सपोर्ट क्वालिटी आपण डेव्हलप करू शकतो का. मी या प्लॉटचे 5 महिन्यापूर्वी व्हिडिओ काढले होते. याचं जेव्हा आपण नियोजन करत होतो की आपण सेकंड जनरेशनचं प्लॅनिंग जेव्हा करत होतो, मी तेव्हा सांगितलं होतं की आपण याचं प्लॅनिंग पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचं करतोय आणि हा प्लॉट एक्सपोर्टला जाणार. आणि तुम्ही बंचेस आता बघू शकता, पूर्ण बंचेस हे निरोगी आहेत, क्लीन आहेत, कुठेही रोगराई नाहीये, कुठेही रेड रस्ट नाहीये, कुठेही डाग धब्बे नाहीयेत. पूर्ण असा प्लॉट हा क्लीन आहे आणि पूर्ण एक्सपोर्टसाठी हा तयार होत आहे. तुम्ही बंचेस बघू शकता, एकदम अप्रतिम असे बंचेस डेव्हलप होत आहेत. अगदी लागणीच्या तोडीस तोड, म्हणजे आपल्याला लागणीला सुद्धा असे बंचेस बघायला भेटत नाहीत. इतका भारी हा प्लॉट डेव्हलप होतोय आणि हा पण हार्वेस्टिंगसाठी लवकर तयार होतोय. तर माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं राहील की दृष्टिकोन बदला तुम्ही. कारण की बघा, खोडवाला आपल्याला काय रोपांची बुकिंग करावं लागत नाही, ड्रेंचिंग करावं लागत नाही, अननेसेसरी खूप सारे असे स्प्रेज घ्यावा लागत नाहीत. तरी देखील तुम्ही कमी खर्चामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस फॉलो करून खूप चांगलं असं उत्पन्न मिळवू शकता. अगदी 50-60 किलोचे गट डेव्हलप होत आहे तिथे. हा बंच 100% 50 किलो क्रॉस करेल. म्हणजे असे बरेचसे बंचेस आहेत त्या प्लॉटमध्ये. तर तुम्हाला हे सांगायचंय की प्रॉपर नियोजन, प्रॉपर प्रॅक्टिस फॉलो केल्यानंतर खूप चांगलं असं उत्पन्न निघू शकतं कमी वेळेमध्ये. आणि तुम्ही हा पण बंच बघू शकता, हा पण काही दिवसात रेडी होतोय हार्वेस्टिंगसाठी आणि हा पण प्लॉट पूर्णपणे आपण एक्सपोर्ट करतोय. एक नंबर पूर्ण प्लॉट मध्ये ग्रीनरी अजूनही मेंटेन आहे, सगळे बुंदे प्रॉपर डेव्हलप झालेत. आणि खोडवा असून देखील असं नाही की आपला कुठला तरी प्लॉटचा कोपरा लहान राहिलाय आणि कुठेतरी चांगलाच प्लॉट डेव्हलप झालाय. इथे 6000 प्लांटेशन आहे, अख्खच्या अख्ख सर्व चारी कोपऱ्यात तुम्ही बघितलं तर हा प्लॉट पूर्णपणे इव्हन डेव्हलप झालाय. आणि त्यासाठी एक आपण स्पेसिफिक प्रॅक्टिस फॉलो केले. आपण शेतकऱ्यांना गायडन्स देखील प्रोव्हाइड करतो, तर तुम्ही पेड कन्सल्टन्सीसाठी पण अप्रोच करू शकता. त्याचबरोबर ज्या पण शेतकऱ्यांना प्लॉट व्हिजिट करायचे आहेत आमचे, तर मी लोकेशन सांगतो. पुणे सोलापूर हायवे, नॅशनल हायवे 65, टेंभुर्णी बायपास जवळ आपले प्लॉट आहेत. 4-5 प्लॉट वेगवेगळ्या स्टेजेसचे आहेत. प्लॉट बघायला पूर्णपणे फ्री आहेत. माझा वेळ पाहिजे असेल तर त्याची फी आहे. बाकी तुम्ही नवीन प्लॉट बघू शकता. जसं प्लांटेशन आहे 1 ऑक्टोबरचं, तिथे आपण 3-4 कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीचे रोपं लावलेत, 3-4 कंपन्यांचे, जेणेकरून आपल्याला फरक करता येईल किंवा जे पण चांगली गोष्ट असेल ती पुढे घेऊन जाता येईल. त्याच्याबद्दल पण तुम्हाला फीडबॅक लवकरच भेटतील. त्याच्यानंतर नवीन प्लांटेशन 1 मेचं कडक उन्हाळ्यात, तिथेही आपलं डिलिव्हरी सुरू आहे. तोही प्लॉट काही दिवसात हार्वेस्ट होत आहे. त्याच्यानंतर हा तर प्लॉट खोडवा असून देखील खूप जवळचा झालाय आणि खूप आनंद होतोय हा प्लॉट तुमचा सारखा दाखवताना किंवा तुमच्या बरोबर शेअर करताना. तर हाही प्लॉट व्हिजिट करू शकता आणि आपलं नियोजन बघू शकता. हाही प्लॉट सिंगल लॅटरवर डेव्हलप केला आहे आपण. इथे बघू शकता सिंगल लॅटरच आहे आणि याची लागवड देखील सिंगल वच होती. याला आपल्याला फर्स्ट जनरेशनला एकरी 45 टन प्लस एवढं ॲव्हरेज भेटलं होतं आणि तीच अपेक्षा ठेवतो आपण इथेही की आपल्याला एकरी 40 टनच्या वरती ॲव्हरेज मिळायलाच पाहिजे किंवा मिळेल. याचे डिटेल्स किंवा फायनल याच्या डिटेल्स तुम्हाला भेटतीलच. बाकी हा प्लॉट तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच मला सांगा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला, धन्यवाद.